काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते सत्यजित तांबे यांनी सांगलीतले बंडखोर विशाल पाटील यांच्या बाजूने आता ते मैदानात उतरल्याचं पाहिलं होतं। सत्यजित तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवरून विशाल पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यामध्ये विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचं ते म्हणालेत आणि सत्यजित तांबे यांचा हा पाठिंबा सांगलीत मवियाच्या चंद्रहार पाटील यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करणारा हा ठरू शकतो। त्यामुळे सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या आदेशाविरोधामध्ये जात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई सुद्धा केली होती। या निवडणुकीमध्ये आता सत्यजित तांबे निवडून सुद्धा आले होते। सत्यजित तांबे यांनी नेमकं काय ट्विट केले ते पाहूया। विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय हे फक्त त्यांचा संघर्ष माहीत असलेल्यांनाच ठाऊक आहे। त्यांना हे पाऊल का उचलावं लागलं याचा विचार होणं गरजेचं आहे। राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्ता आहे आणि विशालदादा हे वसंतदादांच्या कामाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत। त्यामुळेच त्यांना संधी मिळणं हे आवश्यक आहे। अजूनही वेळ गेलेली नाही। विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असं सत्यजित तांबे यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर सत्यजित तांबे यांनी ही पोस्ट केलेली आणि त्यांच्या या पोस्ट नंतर नक्की चंद्रहार पाटील यांची डोकेदुखी वाढली अशी ही चर्चा रंगू लागली आहे।